श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे। या महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या दसऱ्याच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते। लग्नस्थळाची स्थिती पाहता लग्नेश शनी महाराज ज्यांचं गोचर द्वितीयातनं होत आहे। दुसऱ्या घरातनं शनिदेव हे सध्या स्थितीमध्ये वक्र स्वरूपामधनं गोचर करत आहे। त्यामुळे तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासाबाबतीमध्ये किंवा कुठलेही काम होताना थोडीशी दिरंगाई होणं, आत्मविश्वासामध्ये थोडीशी कमतरता जाणवणं, होईल की नाही अशी द्विधा मनस्थिती होणं, या सगळ्यातून तुम्हाला जावं लागत आहे। परंतु तुम्हाला या महिन्याच्या 12 ऑक्टोबर पर्यंतचा जो कालावधी आहे तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे। एखादा डिसिजन घेण्यासाठी एखादा महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्याकडनं होणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही यशस्वी सुद्धा होऊ शकता, म्हणजेच तुम्ही नैराश्यातनं बाहेर सुद्धा पडू शकता। स्थळाची स्थिती पाहता धनेश शनी महाराज ज्यांचं गोचर धनात्मक होत आहे, त्यामुळे ज्यांचं ट्रेडिंग संदर्भातलं काम आहे अशा वर्गाला उत्तम स्थिती आहे। कामामधील गती वाढेल, कामामध्ये एकसंगता लाभेल। तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये कोणती उपासना करायची आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत, परंतु नवरात्रामध्ये कोणती उपासना करणं आवश्यक आहे यासाठी नवरात्र विशेष मी एक व्हिडिओ केला आहे। त्या माध्यमातून तुम्ही ती उपासना नक्की करा, म्हणजे तुमच्या जीवनातील अडचणी कमी होतील। आर्थिक अडचणींमधनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल। त्याचबरोबर तृतीय स्थानाकडे वळूया। तिसऱ्या घरावरून आपण भावंडांचं सौख्य, कीर्ती, प्रसिद्धीचे योग पाहत असतो। या दृष्टीने विचार केला तर ज्यांचं कार्य मीडिया क्षेत्राशी रिलेटेड आहे अशा वर्गांना, युट्यूबर वर्गांना अतिशय उत्तम कालावधी आहे। या महिन्यामध्ये तुमच्या कामाची गती वाढवायची आहे, थोडीशी एकसंगता वाढवायची आहे, नक्कीच यश येऊ शकतं। तुम्ही कुठलंही कार्य करताना या महिन्यामध्ये स्टडी करून ते करणार आहात। त्या कामाची सखोल परीक्षण करून, त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून तुम्ही त्यामध्ये पारंगत होऊन मगच त्यात उतरणार आहात अशा पद्धतीने म्हणायला हरकत नाही। प्रत्येक कामामध्ये बारकाईने लक्ष देऊन ते काम करणं असं तुमचा स्वभाव या महिन्यात राहू शकतो। याबरोबरच तिसऱ्या घरावर आपण भावंडांचं सौख्य पाहतो। भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे। चतुर्थ स्थानाकडे वळूयात। मातृसौख्य तुम्हाला उत्तम मिळणार आहे। नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी करायचंय तुम्ही या महिन्याच्या 13 तारखेपर्यंत करू शकता। उत्तम स्थिती आहे। 13 तारखेनंतर सुद्धा ग्रहस्थिती उत्तम आहे, परंतु काही अडचणी येऊ शकतात। अल्पशा अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। पुढील स्थानाकडे वळूयात। पंचम स्थान त्याकडे वळूयात। शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं हे 5वं घर। शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शुक्र देवतेचं गोचर हे दशमात्न होत आहे। त्यामुळे ज्यांचं नुकतंच शिक्षण पूर्ण होत आलेलं आहे, तुम्ही आता पास आउट होऊन कामाला लागणार आहात, तर तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देणारं, या माध्यमातून यश संपादन करून देणारं शिक्षण अर्जित करून घेऊ शकता। याचबरोबर कोणाला स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे। नवीन ऍडमिशन घ्यायचंय कुठल्या शिक्षणाला तर नक्कीच तुम्ही या महिन्यात घ्या, उत्तम स्थिती आहे। त्याचबरोबर ज्यांचं लॉ, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण होत आलेलं आहे अशा वर्गाला सुद्धा नवीन संधी लगेच मिळू शकते। अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे। त्याबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये ज्यांचं शिक्षण सुरू आहे किंवा शिक्षक वृंद म्हणून तुम्ही काम करताय तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे। थोडासा अभ्यासाचा वेग वाढवायचा आहे। जे मेडिकल स्टुडंट आहेत त्यांनी तुम्हाला या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत ही ग्रहस्थिती राहणार आहे की थोडासा अभ्यासाला टाळाटाळ होऊ शकते किंवा एकसंगता कमी जास्त जाणवू शकते अभ्यासामध्ये। त्यामुळे 22 तारखेपर्यंत व्यवस्थित अभ्यास होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। इतर काही गोष्टींमध्ये मन तुमचं डायव्हर्ट होणार नाही, याकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। पुढील स्थानाकडे वळूया। याचबरोबर या स्थानावर आपण प्रेम प्रणय पाहतो। प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा विचार केला तो शुक्र देवतेचं गोचर तुळेतनं होणं, म्हणजेच 18 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला उत्तम एकमेकांची साथ सोबत लाभेल, एकमेकांच्या समवेत जास्त वेळ व्यतीत करू शकाल। उत्तम स्थिती आहे। कुठल्याही प्रकारच्या तक्रारी, अडचणी एकमेकांच्या स्वतःबद्दल किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला नसणार आहेत, तर या माध्यमातून उत्तम ग्रहस्थिती आहे। याचबरोबर संतती सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारचं मिळेल। कन्येला किंवा पुत्राला या महिन्यामध्ये नवीन नोकरी मिळाली आहे त्याचा आनंद तुम्हाला मिळू शकतो। अशा पद्धतीने संतती सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारचं मिळणार आहे। षष्ठ स्थानाकडे वळूयात। रोग हितशत्रूंचं हे 6वं घर। आजारपणाच्या तक्रारी तुम्हाला या महिन्यात किरकोळ प्रमाणात जाणवू शकतात। त्वचेचे विकार, अलर्जी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा रुष्क त्वचा पडणं, कोरडी त्वचा होणं, या काही तक्रारी निर्माण होऊ शकतात। विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे। किरकोळ प्रमाणात त्रास जाणवला तर नक्कीच त्वचारोग तज्ज्ञाची सल्ला घेणं, मार्गदर्शन घेणं या गोष्टी करायच्या आहेत। याचबरोबर आपण हितशत्रूंच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये
12 तारखेनंतर थोडासा त्रास जाणवू शकतो हितशत्रूंचा, किंवा त्यांच्याकडनं एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला मानसिक तणाव किंवा प्रेशर देण्याचं काम होऊ शकतं. तर विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. कुठल्याही प्रसंगात न जाताना आपण स्वतः सक्षमपणे ती गोष्ट इग्नोर करणं किंवा त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं, या सगळ्या गोष्टी सांभाळल्या तर नक्कीच तुम्ही सुद्धा यशस्वीरित्या यातनं लवकरच बाहेर पडू शकाल. पत्रिकेतील सप्तम स्थान, ज्यावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो, या दृष्टीने विचार केला तर नक्कीच तुमच्या जोडदाराची साथ सोबत तुम्हाला मिळू शकते. एखादं महत्वपूर्ण डिसिजन तुम्ही घेऊ शकता. घरामध्ये एखादा होम हवन किंवा धार्मिक विधी या कार्यासाठी सुद्धा तुमच्या जोडदाराची साथ सोबत लाभेल. अतिशय उत्तम योग आहे. परंतु आहे, कारण राहू देवांची पंचम दृष्टी सप्तम स्थानावर जेव्हा येते त्यावेळेस भागीदारिक पार्टनर, तुमचा व्यावसायिक पार्टनर असू दे किंवा लाईफ पार्टनर असू दे, यांच्यासोबत एखाद्या विषयावरती शंका कुशंका निर्माण करून देणारी परिस्थिती उत्पन्न करून देतो आणि त्या माध्यमातून तुमचं रिलेशन दूषित करतो. म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न झाली तर त्याला सॉल्व्ह करण्याचा, त्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्याचा तुमच्याकडनं प्रयत्न करा. ते प्रश्नांमध्ये अडकून राहू नका. भाग्यस्थानामध्ये असणारी कन्या रास, रवी देवतेचं गोचर आणि केतू देवतेचं गोचर त्याच ठिकाणावरनं होत आहे. त्यामुळे भाग्याची संधी येतात, वारंवार येतात, परंतु तुम्ही त्यापर्यंत पोहोचत नाहीत, असा बऱ्याच जणांचं होत असेल. याला एक कारण 7:30 जरी असलं तरी दुसरं कारण म्हणजे केतुदेवांची उपस्थिती. मग यासाठी तुम्हाला विशिष्ट उपाय करायचा आहे. कोणता आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूच, परंतु रोजच्या व्यवहारामध्ये तुम्ही जे काम करताय, या कामामध्ये येणाऱ्या अडचणी यावरती मात करण्यासाठी स्वतःची मानसिक शक्ती म्हणू किंवा मनस्थिती उत्तम ठेवण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं व्हायला हवा. संकट आहेत, पण त्या संकटांवरती तुम्ही नक्कीच मात करू शकता. पण तुमचे प्रयत्न कमी पडतात असं मी या माध्यमातून सांगू इच्छिते. थोडेसे प्रयत्न वाढवा, नक्कीच तुम्हाला यश येऊ शकतं. नवीन नोकरी शोधणाऱ्या वर्गासाठी मध्यम स्थिती आहे. व्यापार नवीन सुरू करायचा 12 ऑक्टोबरपर्यंत करू शकता, उत्तम स्थिती आहे. त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी असणारी तुळ रास, शुक्रदेवतेचं गोचर त्याच ठिकाणी आहे 12 ऑक्टोबरपर्यंत. त्यामुळे नवीन व्यवसाय, द्रवपदार्थ संदर्भातला, कॉस्मेटिक संदर्भातला तुम्ही सुरू करा. तुमच्या व्यवसायाला उत्तम यश मिळेल. त्या दशम स्थानाकडे वळूया. 10व्या घरावरून आपण उद्योग व्यवसाय पाहतो. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर बुधदेव आणि शुक्रदेव त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा, जो कागद, कापड, गोड पदार्थ, संगणक क्षेत्रातला असेल तर तो उत्तम चालेल. त्या व्यवसायातनं उत्तम प्रकारचं यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. आर्थिक लाभाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र म्हणता येईल. पैसा येणार पण आहे आणि तितक्याच प्रमाणात खर्च पण होऊ शकतो. म्हणजे खर्चावरचं नियंत्रण करणं आवश्यक ठरेल तुमच्यासाठी. मोठ्या प्रमाणातील खर्च, गुंतवणुकी या महिन्यात होऊ शकतात. माध्यमातून सांगू इच्छिते, उपासनेकडे विशेष लक्ष द्या. आता आपण उपासना पाहणार आहोत. कोणती करायची ती, तर सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्हाला या संपूर्ण महिन्याभर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाचनात ठेवायचा आहे. याबरोबर दुर्गा उत्सव येत आहे, त्यासाठी विशेष उपासना मी तुम्हाला सुचवलेली आहे. नवरात्र उत्सव विशेष भागामध्ये ती उपासना करा. त्याबरोबरच रोजच्या व्यवहारामध्ये गणपती स्तोत्र ठेवा. म्हणजे गणपती तुम्हाला आरोग्य, विद्या, ज्ञान या सगळ्या गोष्टींसाठी उत्तम तुम्हाला सक्षम करेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देईल. नैराश्य कमी करेल. त्यामुळे उत्साह वाढल्यामुळे तुमची कामे पटपट होतील. त्यांना विवाह करायचा, विवाह इच्छुक युवक युवतींसाठी सुद्धा हा महिना संमिश्र म्हणता येईल. तुमच्या लग्नपत्रिकेप्रमाणे, जन्मलग्नपत्रिकेप्रमाणे जर विवाह योग सुरू असेल तर मात्र तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीत जाईल. त्यातील अडचणी कमी होतील. काही अडचणी येऊ नयेत यासाठी गणपती स्तोत्र सुद्धा तुम्हाला मदत करू शकेल. गणपती स्तोत्र वाचन केलं तर तुमच्या अडचणी कमी झालेल्या दिसून येतील. तर आज आपण मकर राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.